त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे सर्व आमचे नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आम्हाला सूचना दिल्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रभर आज 23 तारखेला बंद पाळण्यात आला आणि हा बंद कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि शांततेने पार पाडण्यात आला। त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी प्रथमतः धन्यवाद देतो। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय सुव्यवस्थितपणे आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे आणि आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचा सुद्धा मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो। बंधूंनो, आज आपण ज्या पुतळ्याच्या खाली उभा राहिलेलो आहे, या लोकराजाने छत्रपती शाहूजी महाराजांनी आपल्या बहुजनांना शिक्षणाचा आणि आरक्षणाचा अधिकार दिला आणि म्हणून आज आपले हे जे समोर उभा राहिले ते पोलीस दलातील सर्वच अधिकारी, सर्वच कार्यकर्ते, सर्व पोलीस हे सर्वच या आरक्षणामुळे आज या पोलीस दलामध्ये आहेत किंवा मोठमोठ्या हुद्द्यावरती आहेत। बंधूंनो, आज आरक्षण जर आपल्याला मिळालंच नसतं आणि त्याची तरतूद घटनेमध्ये जर बाबासाहेबांनी केलीच नसती तर आपली गोरगरिबांची मुलं शिकलीच नसती आणि आज आपली गोरगरिबांची मुलं शिकायला लागलेत म्हणून या त्यांच्या पोटामध्ये सूळ निर्माण झालेला आहे, त्यांना चीड निर्माण झालेला। आज बहुजनांचे जे मुलं आहेत ते अधिकारी झाले, डॉक्टर झाले, कलेक्टर झाले, IPS झाले आणि हे त्यांना नको आहे आणि म्हणून त्यांनी प्रथमतः जी नीट परीक्षा घेतली गेली त्यामध्ये या बहुजनांना डावून जे पैसेवाले आहेत ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत अशा लोकांच्या मुलांच्यासाठी पेपर फोडला गेला आणि हा पेपर फोडला आणि म्हणून ज्या पेपर फुटल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि हे नुकसान झाल्याबद्दल आपल्यातील त्या तरुण विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवरती न्याय मागण्यासाठी पेपर फुटीच्या विरोधात ज्यांनी पेपर फोडला त्याला शासन झालं पाहिजे या मागणींच्या करता आंदोलन उभं केलं। अतिशय सुव्यवस्थितपणे हे आंदोलन चालू होतं। बाळासाहेब आंबेडकर यांनी परवा दिवशी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती सर्वच माकप आणि भाकपचे सगळ्यांचे सहकारी आदरणीय ज्येष्ठ नेते अतुल दिघेदादा, त्याच्यानंतर बाकीचे आमचे सहकारी विविध चळवळीचे संघटनेचे या बंदमध्ये सहभागी झालेले सर्व सहकारी त्यांचं प्रथमतः मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी स्वागत करतो। आमचे जिल्ह्याचे नेते माननीय आयुष्मान अरुणदादा सोनवणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आमचे दक्षिणचे आणि उत्तरचे दोन्ही जिल्हाध्यक्ष JK गायकवाड या दोघांचंही मी हार्दिक स्वागत करतो। निषेधार्थ जे आंदोलन केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं महिला सर्व हजर आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे ज्या पण कामामध्ये हात घालतील त्या कामाला यश आल्याशिवाय राहत नाही आणि विशेष म्हणजे जंतर मंतरमध्ये जे आंदोलन चालू आहे ते आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, आपल्या लेकरांचं आंदोलन आहे आणि त्यांना खूप विचित्र पद्धतीनं त्यांना मारहाण झालेली आहे आणि काल परवा एका विद्यार्थिनीची म्हणजे निधन पण झालेलं आहे। त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि सरकारने या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन या सर्व विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना योग्य न्याय द्यावा ही मागणी करते। जय भीम। संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो। अरे बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक
निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भीम, जय संविधान.